12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला बसलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघू शकतो। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकल मधून पडून मृत्यू झालाय। 12वीच्या पहिल्याच पेपरला तो जात होता, त्या दरम्यानच हा सगळा प्रकार घडलेला आहे। सोहम कटरे याचा लोकल मधून पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल मधून तो पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। 12वीच्या पहिल्याच पेपरला तो जात होता, त्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। डोंबिवली येथील तो रहिवासी आहे। कळव्यामध्ये कळवा मुंब्रा स्थानकादरम्यान हा सगळा प्रकार घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू। 12वीच्या पहिल्या पेपरसाठी सोहम कटरे हा निघालेला होता आणि या दरम्यानच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान तो लोकलमधून पडला अशी माहिती प्राप्त झाली आहे। तो डोंबिवली इथला रहिवासी आहे, तर कळव्यातील मनीषा विद्यालयामध्ये परीक्षा केंद्र होतं आणि त्यामध्येच हा सगळा त्याआधी हा प्रकार घडलेला आहे आणि 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना हा काळाचा घाला बसलाय। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू झालाय। आजपासून 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे। पहिला पेपर होता, त्याच पहिल्या पेपरसाठी सोहम कटरे हा डोंबिवलीचा रहिवासी निघालेला होता, मात्र कळवा मुंब्रा या रेल्वे स्थानकादरम्यान तो लोकलमधून पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश रानोद आपल्यासोबत आहेत। निकेश, नक्कीच आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि याच परीक्षेचा पेपर देण्यासाठी डोंबिवलीत राहणारा सोहम कटरे हा लोकलने प्रवास करत होता। तो डोंबिवलीवरनं कळव्याच्या दिशेने येत होता, कारण कळव्यातल्या एका विद्यालयामध्ये त्याचा नंबर लागलेला होता आणि त्याच्यासाठी पेपर देण्यासाठी तो येत असला। गर्दी लोकलमध्ये खूप जास्त होती, त्यामुळे कळवा आणि मुंब्र्याच्या दरम्यान सोहमचा पडून जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि या गर्दीचं कारण जे आहे ते सांगितलं जात आहे। आता पुढील तपास जो आहे ते रेल्वे पोलीस जे आहेत ते करतायत। आता शवविच्छेदनासाठी याचा मृतदेह जो आहे तो ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात सध्या तरी ठेवण्यात आलेला पाहायला मिळतोय। नक्कीच करते निकेश, हा धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।